2 दिवस मातोश्रीमध्ये बहुतेक कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना पक्षासारख्या माणूस जेवढा आजार असतो तेवढ्याला डॉक्टर डिक्लेअर होतात, पण डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं. मला मी गेलो लोकांसोबत. यांना माहितीये काय खगे फेगेच्या सगळ्यांना काय अतिशय दवादाने बोलतोय मी. आणि मी मगध माणूस आहे हो, मी असा गांडू नाहीये, घाबरणार नाही मी. एवढंच आहे की इतके वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला. ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघाओघामध्ये ती बोलून गेलो, ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघाओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. वाघाचा जो कासुराचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे रांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाओघानं बोलून गेलो. का अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं पाहिजे सगळं मी सांगेन, बोलेन मी. उद्धवजी सांगावं आमदारबाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्रीची कापे हादरा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं. साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते त्या डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, सरपंचा विषय. मी कुठं बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत नको. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या त्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, सगळ्या शिवसेनेकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्याला वरती पाठवणार नाही, कुणाला वरती पाठवणार नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास होतो उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय, हो केलंय तुम्ही. आणि उशिरा का होईना पण महाराष्ट्र जनतेला कळू दे तुमचे काय धंदे तुमचे ते.